हरिने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे परालौकिक। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तोडी भगवत चिंतनासाठी इथंभूत पंचमेध गाथ्यातील अभंग रूपी गवळण काल्याच्या प्रसंगासाठी निरूपणासाठी जगद्गुरु तुकोबरांच्या पंचमेध गाथ्यातील अतिशय सुंदर मोहक सर्वांच्या पाठातील परिचयातील अशी अलौकिक गवळण आहे आणि अलौकिक गवळणीचा भार अतिशय सुंदर आहे। जगद्गुरु तुकोबराय प्रतिपाद्य विषय मांडताना या गवळणीच्या तत्वाने गवळण बनून पुरुषानं स्त्री सारखा शृंगार करावा आणि आलेला शब्द देवाच्या चरणी देवाप्रती देवाच्या साह्यानं झालेली अवस्थेला जे शब्द फुटले की जी काही शरीराची गलबत झाली मनाची हालचाल झाली आणि शब्द फुटला देवाच्या नादी लागल्यानंतर हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले। देवा तुझ्या चरणाशी तुझं रूपाशी तुझ्या सर्व तत्वाशी आमचं चित्ताचं हरण झालं। दादा चित्ताचं हरण होताना समजत नाही, चित्ताची गलबल समजत नाही। आज इस्ता काल्याचं कीर्तन आहे एवढं जरी कळालं तरी जाणाऱ्यांच्या पावल्या खेळल्या जात आहेत। याला म्हणतात हरिने माझे हरिले चित्त। हो याला म्हणतात हरिने माझे हरिले चित्त। हो चित्त कुठे गेलं इथं नाही ना, चित्त आता रस्त्यावर आहे, कुठे टोल नाका लागेल। हो चित्त कुठं आहे, घरी गेल्यानंतर काय गोड बोलावं लागेल। चित्त तिथं गेलं ना। हो हरिने माझे हरिले चित्त। आणि एवढा तेवढा जर येताना काही भार असेल काहीतरी भांड्याला लागलं असेल, हो 8 दिवस फोनवर गोड गोड बोलता बोलता आता घरी गेल्यानंतर हो आता निवांतीची अवस्था निर्माण काय होईल, हरिने माझे हरिले चित्त भार वित्त। डोक्यातला भार सर्व झटकून जातो महाराज। हो काहीही झालं तर इकडून काहीतरी असताना मग तिथं गोड बोलायला काही नसतं। हो मग हरिने माझे हरिले चित्त। मग जी संसारातली आपली 5 मिनिटातली अवस्था आहे ती आपल्याला रडवू शकते, ती आपल्याला हसवू शकते। महाराज ज्या गोपी कृष्णाजवळ खेळत होत्या त्या गोपी कृष्णाचे केस ताणत होत्या, ज्या गोपी कृष्णाच्या अंगावर माती फेकत होत्या, तिंची अवस्था ही हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले। हो एकदा का देवाच्या नादी लागलो, पंढरपूरला जरी गेलो ना आपण विठोबा पंढरपूरला जरी गेलो, पंढरपूरला गेल्यानंतर त्याची अवस्था पत्रासारखी असते। ऊन पण नका तपस, थंडी पण नका थंडावतच। तो प्रत्येक सीझन मध्ये घरचे लोक त्याला दोष देतात। हो तसं कीर्तनकाराचं आणि वारकरी संप्रदायाचं नातं आहे, इथं सर्वांचं तोलून तोलून हे सर्व उभं करावं लागतं। जी लोक कोणाच्या घरी उभे राहणार नाहीत त्या लोकांना सुद्धा हात जोडून सप्तासाठी पैसा मागावा लागतो। त्यांना तम नाही येत का, त्यांना संताप नाही येत का, त्यात एक उंबर किंवा बैले बटा टाकतं। पण का महाराज इथं एक सूत्र आहे, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन। हो ह्याची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। हो सर्व करतं पण बोलता येत नाही, हीच अवस्था आहे परमार्थातली सुद्धा। आता कैशी जाऊ घरा नोहे परा लौकिक। हो एकदा का देवाच्या नादी लागलो, एकदा का देवावरती प्रेम झालं तर तुम्हाला सांगू का, तुम्ही कोणत्याही संसारात प्रगती करा आप्पा का परमार्थात प्रगती करा। हो संसारात प्रगती केली आपण 2 बिघा लिहिदे का 4 बिघा लिहिदे का लगे लोक गप्पा मारतं, अरे त्याचा 2 नंबर नाही, आता कुरी कुरी काढा ना, त्या एकत्रामध्ये आवेल होतं, सासरवाडी जाडेल होतं, हाती लितीन त्या, आणि आपण तेच 2 बिघा इकी द्यायला गेलो की चावतील काही पिपुशिली ना तेच नाही। काय लोक घोड्यावरही बसू देत नाही, लोक पायी सुद्धा चालू देत नाही महाराज। हो तुम्ही सोपं नका समजू। हो हे गलबाल आहे, संसारातली पहा का परमार्थातली पहा। पण जर तुम्ही एक तत्व ठेवलं, लाज भय शंका दुराविला मान नकडे साधन यावरती देवा तू माझा मी तुझा, या सूत्राने जर चाललो ना तर तुकोबांनी एक तत्व दिलं, पारखियाशी सांगता गोष्टी। लोक संशय घेतील, लोक कूट करतील, सज्जन माणसांच्या बद्दल धुणे धुणाऱ्यांना काही मरण नसतं महाराज। हो सज्जन माणसांबद्दल तुम्हाला सांगू का, आरड बेरड टोनवर बोलतच नाही। काय हो ऐकून घ्या ना, आरड बेरड टोनवर बोलाव नाही। हो आणि ज्याच्या रक्तात दोष आहे तो मागे कूट कराशिवाय राहावा नाही। पण एक लक्षात ठेवा, हो ज्याची हिम्मत तोंडावर बोलण्याची आहे ना तो जगात कोणापुढे वाकत नाही। हो आणि जो समाजात कोणापुढे, एक लक्षात ठेवा, हो जो माणूस तोंडावर बोलून मोकळा होतो
त्याला पात्रता ठेवावी लागते, त्याला पवित्रता ठेवावी लागते, त्याला लायकीनं वागावं लागतं, तेव्हा समाजात नाक उंच करून तो बोलू शकतो. नाही तर मग हम नकटे तुम नकटे सब नकटो का मेला, बीच में आ गया नाक वाला वो भी उनका चेला. काय लागतं महाराज. पण पारकी अशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील. अहो इथं प्रत्येकदा पहिल्यापासून तर आतापर्यंत हिशोब करा, ज्या ज्या माणसांनी चांगल्या कामाचा विडा उचललाय ना, त्यांना सहकार्य करणाऱ्यांपेक्षा आडवे येणारे जास्त आहेत. सहकार्य करणाऱ्यांपेक्षा आडवे येणारे जास्त आहेत. पण एक लक्षात ठेवा दादा, तुम्ही वयस्कर माणसं आहेत, संसारात मुरलेली माणसं आहेत, ज्या ज्या आडावूनात त्याच ना इतिहास तयार नाही व्हाय ना. जे जे आडवे आले ना त्यांचा इतिहास तयार झाला नाही. पण ज्यांनी नम्रतेने कार्य टिकून ठेवलं, आपण मेल्यानंतर जरी आपला विषय निघाला ना, एक तर डोळ्यातनं अश्रू निघतील, नाही तर आपल्यासाठी टाळी वाजेल. हा जीवनाचा मोठा संघर्ष आणि ते जमलं पाहिजे महाराज. तुकोबरांनी हे सर्व पाहिलं, सोचलं, तुकोबरांनी एकच केलं. आता सुख नको आणि दुःख नको, तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोनी. आता निवांत झालो कशामुळे, तर हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले. हरीकडे चित्त दिलं, पण चित्त ज्यांनी द्यायला लावलं त्या संतांच्या चरणी नतमस्तक होताना एवढंच म्हणेल, मस्तक हे पाय मस्तक हे पाया संतांच्या सालाबादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तीर्थक्षेत्र गणपती रायांच्या प्रांगणात विठ्ठल रुक्मिणी मंदिर, वडणे, तालुका, जिल्हा धुळे, साधू संतांच्या पुनीत पावन अशा या गोड नगरीमध्ये चालत असलेल्या या 20व्या वर्षातली घटिका संपण्याच्या तत्वावर आली आहे. गेल्या 20 वर्षापासून ज्यांनी या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची आबादित पताका खांद्यावर घेऊन माझ्या वडिलाशी मीराशी गा देवा, जशी पंढरपूरच्या तुकोबरांची प्रतिज्ञा होती तशी संसारात राहून मी संसारात परमार्थासाठी काहीतरी देणं लागतो या वृत्तीने, या प्रवृत्तीने, या कर्तृत्वानं, या नेतृत्वानं, या तत्वानं गावातील अलौकिक मोठं व्यक्तिमत्व, राजकारणी क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, उद्योगधंद्यातील प्रगतिशील व्यक्तिमत्व, साधं सरळ व्यक्तिमत्व ज्यांनी ही सेवा घेतली, रजेसिंग गुलजारसिंग गिरासे परिवारातील अतिशय मोठं व्यक्तिमत्व ज्यांनी माता पिता बंधूंसाठी घेतलेली ही सेवा, गुलजार गणा गिरासे माजी सरपंच वडणे यांच्या 20व्या पुण्यतिथी निमित्तानं, गुलाबखोरबाई गुलजार गिरासे आईसाहेबांच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्ताने आणि भावाच्या आठवणीने उदयसिंग गुलजार सिंग यांच्या 3ऱ्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आदरणीय आमचे हृदयकंठ मोठे बंधू असणारे रजेसिंग गुलजार गिरासे यांनी घेतलेली ही पहिल्या 20 वर्षाची ही परंपरा आजही संपन्न होत असताना मला तरी वाटेल की परिस्थितीने किती हेलकावे घेतले, परिस्थिती मागे पुढे कशी झाली, काय झाली, हे आपलं प्रारब्ध म्हणा, पण प्रारब्धातही मी देवाचं काहीतरी देणं लागतो या तत्वानं दादा 20 वर्ष तुम्ही सांभाळले. हा कौतुकाचा डोंगर शब्दांनी साजरी करत असताना या कार्यक्रमाला लागलेलं सौंदर्य आदरणीय परमपूजनीय माझ्या परिसरातलं वैभव आदरणीय विठोबाजी महाराज धानोरेकर यांची स्वतः उपस्थिती आहे. गोड असा दणकून पखवाज वाजवतायत. महाराज तुम्ही सदैव असेच हसत राहावे आणि असंच डोलत राहावे आणि घरच्यांनी तुमचे असेच लाड करत राहावे. अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर आदरणीय परमपूजनीय ज्यांची 2ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा होती, गायन सम्राट, गायन गंधर्व आणि कीर्तनकारांमध्ये सध्या धडाकीनं वाजवणारं गाजवणारं नाव आदरणीय आमचे रामदादा. फरक फक्त एवढाच आहे, रात्री धोतरवर होते, आता पॅन्टीवर आहेत.
फरक फक्त एवढा जे मनावर बी वय काही राहतात नाही त्या पण चला ते आपला आपला माय जाऊ द्या बा आदरणीय परमपूजनीय आमचे दादांचे सुद्धा रामकृष्ण महाराज यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. मी आता ते आपलं आपलं म्हणून जाऊ द्या. आदरणीय रामदादांचे सुद्धा आभार. त्याचबरोबर परमपूजनीय आदरणीय गुरुतुल्य पितृतुल्य मार्गदर्शक ज्यांचे हात आमच्या फेट्यावर ठेवले का 35 तारखा वाढतात. आदरणीय लामकानीकर आमचे आप्पासाहेब पांडुरंगजी आप्पासाहेब यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आदरणीय जिभू तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. तुम्ही मागच्याही वर्षी होते याही वर्षी आहेत आणि पुढच्याही वर्षी राहा अजून जाऊ नका. आदरणीय विनेकरी बाबा सुद्धा जोरात भाऊराव दामू पाटील का बाबा पाटील परिवारातले बाबा मी तुमच्या वयात येतो तोपर्यंत फक्त मी तुम्हासारखा बारीक नको फक्त मला मूछ तुम्हासारखी राहो. आदरणीय बाबा तुमचे सुद्धा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर भजनी मंडळातले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत बाबा आहेत बालगोपाल मंडळी आहे. त्याचबरोबर तुम्ही गावातले येत ना बाबा तुम्ही सर्व गावातले ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. श्री राधेकृष्ण साऊंड सिस्टीम तामतले अतिशय चांगलं आहे पण तुला एक सल्ला देईल मी बरं का दादा साऊंडवाला इथला बारीक नको. ऐक ना साऊंडवाला थोडासा या वस्तू मिस्तू उचला पुरता तरी दणगड पाहिजे लेडा. कारण ताकद शिवाय कोणती गोष्ट चालत नाही. मला काहीच येत नाही पण गणच गोष्टी तब्येत मध्ये दाखवली जास मी पाहिजे इम्प्रेशन पाहिजे. इम्प्रेशन शिवाय दुसरी गोष्ट काहीच नाही. तुझे सुद्धा आभार मानतो. साऊंड वगैरे चांगला आहे कारण तुझा साऊंड का चांगला आहे माहिती आहे का तुझ्या साऊंडवरती श्री स्वामी समर्थांची मूर्ती बाबा आणि तिथं लिहिलेलं आहे भिऊ नको तुझ्या पाठीशीतून एक बी वायर बयवणी. अतिशय चांगलं कार्य तुझं तुझं सुद्धा कौतुक करतो. आदरणीय परमपूजनीय आमच्या सोबत आलेले अग्रस्तव ज्यांना बोलवलं आदरणीय आशापुरी यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय दादा चंदू दादा तुम्ही सुद्धा आले तुमचे सुद्धा आभार दादा. आणि संपूर्ण गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी खाली बसलेले दादा मला जरी नाव सांगता येणार नाही पण कोणाजवळ वही कोणाजवळ पेन कोणाजवळ पैसे सर्वजण तुम्ही देण्या घेण्यात अतिशय आहे म्हणून तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. सर्वांचे आभार. आदरणीय परमपूजनीय आबा महाराज पुरोहित म्हणजे भूदेवतांचे सुद्धा मी आभार व्यतीत करतो. आणि नुकतेच आलेले ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांचे आभार व्यक्त करत असताना एकच सांगेल तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवापार नाही. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती सुभाष सिंग शांतीलाल जमादार मानव एकता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष यांची सुद्धा या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती आहे. त्यांचे सुद्धा आभार मानतो दादा. कारण राजकीय क्षेत्रातील लोक आध्यात्मिक क्षेत्राकडे यायला उशीर लागतो पण ज्यांचं मन निर्मळ आहे ना ते मांडी वाढून बसतात. नाही तर काही लोक येतात चालणूत मग उनतात कसाले हाही प्रश्न राहतो. मोठे लोक येतात फक्त उपस्थिती लावून जातात. मी तर तोंड भरून त्यांचं नाव घेतो बा जेसनी मांडी वाईनी तेच ना नाही तर बडे पडे हुसनबाई गरबडे आपले कुकुज लेना देणार नाही. पण आदरणीय दादा तुम्ही जमादार साहेब तुम्ही बसलात आणि मानवता या तत्वाने तुमच्याकडे मोठा अध्यक्षपद असल्यामुळे तुमचंही मन भरून कौतुक करतो. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा परी माझ्या